जनरल सेक्रेटरी बाब जोसेफ वाज, आमचे नॅशनल फिशरमॅन फोरमाचे वायस प्रेसिडेंट बाब अलेन्सियो सिमोइस, हांगा आमची सरपंच बेळसांवची आणि सगळे पंच सगळे लिडर आणि आमचे फिशरमॅन कोरेकान लिडर बाब आग्नेल, कोणाची नांवां विसरल्या जाल्यार माफ करा. आणि तुम्ही हांगा बसरल्या पयले सुवातेर तुमकां हांव माफी मागता. आमी लेट पावले कित्याक आमची आनी एक मिटींग चालू आसली नुवें. सगळे स्पिकरांनी म्हाका दिसता सगळे पॉयंट्स कवर केल्या जे गोंयांक अफेक्ट जाता पळय ते. म्हाका इंडिकेशन दिला म्हजे कडेन फकत 5 मिनटां उलोवंक जाता कित्याक इलेक्शन कमिशनाचे रुली प्रमाणे आमी स्टेजीर रावंक जायना आफ्टर एनादर 5 मिनिट्स, नाजाल्यार ते एक्शन घेतात. हे इलेक्शन पळय 7 मे जाता. आमी सदांच म्हणटा इलेक्शन जेन्ना जाता इंडिया इज अ डेमोक्रेसी आणि इलेक्शन म्हणजे फेस्टिवल ऑफ डेमोक्रेसी. म्हणजे एक पयले फावट लोकांच्या काळजान एक हुस्को जाल्लो आहा. हे लास्ट इलेक्शन काय हाचे फुडें इलेक्शन जातले वो सरकार कितें करूंक सोदता. हे सरकार जेन्ना 10 वर्सां पयलीं आयिल्लो वो सेम प्रधानमंत्री हाणें सांगुल्लें आमचे भारत हाका बदलतलो. अच्छे दिन लायंगे म्हण, अच्छे दिन लायंगे म्हणा जाल्यार लोकांक हुस्को कित्याक जाला. आयज आमी गोंयकारांनी चिंतपाक जाय आनी आमच्या गोंयकारां कडेन एक रिस्पॉन्सिबिलिटी आहा, एक जबाबदारी आहा. कित्याक ते सांगता, जेन्ना 2014 इलेक्शन जावपाचें आसलें तेन्ना एक मुखेल मंत्री गुजरातचो गोंया आयलो आनी ताणें सांगलें आपणाक प्रधानमंत्री जावपाक जाय. म्हणजे ताजी जर्नी हे गोंया शारान हे भुमीचेर हे जमनीर स्टार्ट जाल्ली. आनी ह्या 10 वर्सान गोंयाच न्ही आमचे आख्खे भारत काबार केला ताणें. आमची इकॉनॉमी काबार केल्या. अनएम्प्लॉयमेंट इज एट इट्स हायेस्ट. नीती आयोग पळय म्हणटा ताणी 2 महिने पयलीं रिपोर्ट दिला जो प्रधानमंत्री अंडरूच येता. ताणी सांगला गोंयच्या स्टेटीन आख्खे इंडियेक कंपेर करीत जाल्यार हायेस्ट अनएम्प्लॉयमेंट. आनी ह्या प्रधानमंत्रीन सांगलें 2014 आपूण वर्साक 2 करोड जॉब दितलो म्हणून. म्हणजे हाचे कडेन जावं ना. ते 15 लाखाचे हांव उलयत ना कित्याक आमी गोंयकार ऑनरात. हाचे 15 लाख आमकां फुकेचे नाका म्हणजे त्योय फोटी आहल्यो. या प्रधानमंत्रीन सांगलें आपूण कालाधन वापस लायगा म्हूण. आयज कालाधन खंय हाडपाचें हाचो एक मंत्री गोंयच्या सरकारान गोल्ड स्मगलिंगान इनवॉल्ड आसा. आमी कंप्लेन धाडली ह्या DRI कडेन, डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स. आनी फकत लोकसभा इलेक्शनाक लागून ह्या प्रधानमंत्री मोगी रावला, कांयच एक्शन घेवंक ना. हातून दाखयता कालाधन कांय ना म्हूण. कालाधन ताणें हाडला जाल्यार कोळसो, हो कोळसो कालाधन ताजो. या प्रधानमंत्रीन सांगलें आपूण फकीर, आपणा गरीब लोकांची भावना आहा ते दुख आहा ते आपूण समजता म्हूण. हो कसलो फकीर तो पळया तुमी. आमी जेन्ना शिक्षण सुरवात करता ल्हान आसतना आमी चॉक घेता, स्लेट घेता आनी मागीर पेन्सिल घेता. आयज त्या पेन्सिलाचेर 18% GST लायिल्ले आहा हाणें. आनी जे डायमंड आहा, हिरा डायमंड जे आमच्यान घेवपाक जायना हे फकत गिरेस्त मनीस घेवंक शकता, ते डायमंडाचेर फकत 5% GST. हो कसलो प्रधानमंत्री. पेन्सिलाचेर 18% आणि डायमंडाचेर 5%. म्हणजे हो प्रधानमंत्री फकत गिरेस्त लोकांक फायदो करूंक सोदता. या प्रधानमंत्रीन सांगलें आपूण लॉ एंड ऑर्डर हाडटलो म्हूण. जेन्ना काँग्रेस सरकार UPA सरकार आहलो लॉ एंड ऑर्डर वॉज द बेस्ट. आयज इंडियेचे चड गोंयान आमचे गोंयचेर एक टायटल पडलेलें आहा क्रायम कॅपिटल ऑफ इंडिया. डेली तुम्ही न्यूजपेपर काढा व सोशल मिडियान पळया. इतल्यो मर्डर जाल्यो, इतल्यो रेप जाल्यो, इतले
एक्सिडेंट जाले आयज एक्सिडेंट कॅपिटल म्हणून आमकां टायटल मेळ्ळें गोंयकारांक. थोडी वर्सां पयलीं जेन्ना आमी इंडियन नेव्हीन एक प्रीमेच्युअर रिटायरमेंट घेतलो VRS, आनी हे पळय एक्टिविस्ट जावं बा वलेन्सियो जावं आमचे दुसरे अभिजीत प्रभुदेसाय हे खुबशे एक्टिविस्ट तांचे कडेन म्हजो कॉन्टेक्ट जालो आनी हांव जो भायर वचपाचो आसलो हांवें ते प्लॅन चेंज केले आनी हांगाच रावलो आनी हे सगळे एक्टिविस्टां बरोबर एक लढाई स्टार्ट केली. जेन्ना आमची फर्स्ट मिटींग जाल्ली 27 एप्रील, हांव जाणो जेन्ना मिटींग स्टार्ट काबार जाली, पयले फावट बाब गिरीश चोडणकरा बरोबर म्हजी मुलाकात जाली. तेन्ना म्हाका दिसता ही वॉज जस्ट अपॉइंटेड एज द प्रेसिडेंट ऑफ गोवा प्रदेश काँग्रेस. एम आय रायट मिस्टर गिरीश? आनी तेन्नाच ती लढाई स्टार्ट जाली आनी काँग्रेस पक्ष आमचे बरोबर सदांच तेंको दीत रावलो की ही लढाई तुमचीच न्ही, ही लढाई काँग्रेस पार्टीची ही लढाई. आनी ही लढाई कसली? आमचो जो कोस्ट आहा, आमचो जो दर्या आसा, ज्या दर्याचेर आमचे नुस्तेकारांचे पोट चलता, तो कोस्ट काढून या नरेंद्र मोदी सरकारान आपणाचे अंडर व्हेला. आयज तर नुस्तेकारांक दर्यान वचपाक जाय जाल्यार परमिशन घेवचें पडटा MPA. लोकसभा इलेक्शनाक लागून ते ओगी रावल्या, लोकसभा जातच ते रावल्यात इम्प्लिमेंट करतले म्हण. त्या पासत नरेंद्र मोदी सरकाराक आमच्या धांवडाक जाय जाल्यार आमचे नुस्तेकारांचे फट पडटली. जेन्ना ताणें सांगलें आपण 15 लाख हाडटा म्हण, सगळ्यांक 15 लाख दिता, तेन्ना 2014 ऑलमोस्ट 50% गोंयकारांकडे, सॉरी इंडियेच्या भारताच्या लोकांकडे बँक अकाउंट नाशिल्ले. ऑलमोस्ट 50% इंडियन्साकडे बँक अकाउंट नाशिल्ले. गरीब आमची कंट्री आनी काँग्रेस पार्टीक तरी लागून ती वयर आयल्या. लोकांक बाबडे आशा जाली. ओ प्रधानमंत्रीन सांगला, प्रधानमंत्री म्हणजे आमचो आवय बापूय, प्रधानमंत्री फोटी मारूंकूच शकना म्हळ्यार हे प्रधानमंत्रीन मारले फोटी. 15 लाखाचे आशेन सगळे गरीब लोक अकाउंट नाशिल्ले बँकान धांवले आनी बँक अकाउंट ओपन केलो. पळय नरेंद्र मोदीचे बारीक आयका कशे लोकांक फटयले पळय ते. आनी दॅट इज कनेक्टेड टू गोवा. आयज हो पळय कोणसो येता, तो कोणसो खंयचो येता, ऑस्ट्रेलियासान येता. तो कोणसो कोण हाडटा, अडानी हाडटा. खंयसान हाडटा, क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया. ती मायन पळय कशी घेतली, ती अडानी लोन काढून घेतली, $5 बिलियन लोन. जेन्ना हाणें लोन अप्लाय केल्लो, स्टेट बँकान सांगले बाबा इतना पैसा नहीं है, ये पैसा जो है ये इंडिया का लोगों का है, म्हणजे आमच्या लोकांचे पैसे. म्हाका दिसता नरेंद्र मोदीन तिका सांगले तेन्ना ती चेयरमैन अरुंधति भट्टाचार्य, आप चिंता मत करो मैं पैसा अरेंज करता हूं. आणि 8 नोव्हेंबर 2016 रातचे 8 वाजता याद करा, वो प्रधानमंत्री टीव्हीर आयलो आणि सांगले डिमॉनिटायझेशन, नोटबंदी. आमकां सगळ्यांक इंडियाच्या लोकांक बँका भायर उबे केले की ना? सगळ्यांक उबे केले आणि आमचे कितें पैसे बारीक कितें सेविंग आसले ते बँकान घाले. उगडास करत आनी कितें सांगलें 15 लाख दिता म्हण. ते 15 लाख दिवच्या सुवातेर आमचे पैसे आले ते बँकान घालपाक लायले. काढले सगळ्यांक पिशा नाके इंडियाच्या लोकांक आणि ते पैसे काढले आणि अडानीक लोन दिलो. ताणें कोळशाची माहिती घेतली आणि तो कोळसो आयज गोंयान येता आणि गोंय डिस्ट्रॉय करता. त्या खातीर आमचे गोंय सेव करपाक या बीजेपी चिखलान जे पळय कमळ जाता ते चिखलान देऊन कमळ भायर उडोवपाक जाय. आमी ऑलरेडी चिखलान देंवल्ले आसा, कोणे तरी देंवपाकूच जाय आनी हे कमळाक भायर उडोवंक जाय. टायम आयल्लो आसा 7 मे चिखलान देंवून हे कमळ भायर उडोवपाक. आनी एक जे आमकां गोंयान डॅमेज केले या प्रधानमंत्रीन नोव्हेंबराचे 2016 म्हाका दिसता 25-26 नोव्हेंबर आमच्यो 6 न्हंयो हा खंयच्यो, साल, म्हापसा, शापोरा, कुमारजुवा, जुवारी, मांडवी, ह्यो 6 न्हंयो गोंयच्यो काडल्यो आनी इन द नेम ऑफ नॅशनलायझेशन आपल्या ताब्यात घेतल्यो.
अरे ह्यो आमच्यो न्हू ह्यो, तुवें कित्याक गेल्यो? कित्याक तातूंत सावन तो कोण ट्रान्सपोर्ट करूंक सोदतालो? अशें करून करून जे आमचे दायज, आमचे गोंयचे जे अस्तित्व आसा, ज्यो न्हंयो, ज्यो शेतां, जी भाटां, दोंगर, हे सगळे हाणें काबार केले. हे बीजेपी सरकारान काबार केले. आनी आमचे तर गोंय सेफ करपाक जाय. आमची ती शेतां, भाटां, दोंगर, जे अस्तित्व आहा, जी अस्मिताय आहा, जी आमची आयडेंटिटी आसा, गोंयकारपण आसा, आमची शीतकडी आसा, जाल्यार 7 मे दीस ह्या बीजेपी सरकाराक भायर उडोवंक जाय. आयज तर आमी गोंयकार म्हण हांव, जाल्यार आमचे वडील, आमचे आवय बापूय, तांणी 16 जानेवारी 1967 रस्त्यार आयिल्ले ओपिनियन पोलाच्या टायमार. थँक्स टू श्रीमती इंदिरा गांधी, तिणें ओपिनियन पोल दिल्लो, काँग्रेस पार्टीन ओपिनियन दिल्लो. ओन्ली ओपिनियन पोल इन हिस्ट्री ऑफ इंडिया. आतां ओपिनियन पोल गोंयकारांक दिल्लो आमचे गोंय सेफ करपाक. आनी म्हाका दिसता आमचे मदें खुबशे वडील लोक बसल्यात. तुमकां हांव नमान म्हणटा, कित्याक तुमी रस्त्यार येवन गोंयची अस्तित्व सेफ केल्ली. नाजाल्यार आमचे गोंय एक जिल्ला जावपाचें महाराष्ट्रात. एक बर्थ सर्टिफिकेट हाडपाक आमकां बॉम्बे मंत्रालया वयचें पडपाचें. आयज ती अस्तित्व जी आहा, जी अस्मिताय आहा गोंयची, तिचेर अटॅक जाल्लो आसा. जेन्ना तेन्नाचो प्रधानमंत्री लेट श्री राजीव गांधी तांकां कळून आयलें आमची एक मांग आसा, आमचें एक एस्पिरेशन आसा, कोंकणी भाशाक ऑफिशियल स्टेटस दिवपाक, तो फाटीं सरलो ना. आमची कोंकणीक ऑफिशियल स्टेटस दिलो. ती आनी एक आमची अस्मिताय, आमची आयडेंटिटी. जेन्ना गोंयच्या लोकांनी आनी एक डिमांड केलो की आमची युनियन टेरिटरी गोंयांत सेफ करपाक जाय, फुडें कितें जाय सांगपाक नाका, आमकां स्टेटहूड जाय, ताणें स्टेटहूड दिलें. काँग्रेस पार्टीन आनी अंडर राजीव गांधी आमकां स्टेटहूड दिलें. पूण आमी आयज गोंयकार म्हूण आसा. म्हळ्यार आमी गोंयकार म्हूण आसून कितें फायदो? गोंया भितर पळय आसा आमची अस्मिताय, आमची आयडेंटिटी, आमची शेतां, भाटां, दोंगर, ह्यो न्हंयो, आमचे नुस्तेकार, आमचे टॅक्सी ड्रायव्हर, तांचेर अटॅक केल्लो. टायम हॅज कम for every Goan. 7 मे is second opinion poll for Goa. आमी सगळे गोंयकार जशे आमचे वडील भायर आयिल्ले तशे 7 मे आमकां भायर येवचें पडटलें. आमची गोंयची अस्मिताय सांबाळपाक, गोंयची आयडेंटिटी सांबाळपाक. नाल्यार हे सगळे आसा ट्रेडर्स पार्टी गोंयांत विकून काडटले. हांवें म्हजी 26 वर्सां म्हज्या लायफाची आमच्या भारताच्या देशाक लागून दिली. मिलिटरीन साडली. हांव तुमकां एक उतर दिता, म्हजी फुडली जिविताची 5 वर्सां गोंया पासत आनी गोंयकारा पासत दितलो. देव बरें करूं. जय